तीच सुक्की भेंडीची भाजी खाण्यापेक्षा आहे ना अशी ग्रेव्हीवाली भेंडीची भाजी जर एकदा खाल्ली ना तुम्ही तर मग बस तुम्ही अशी नेहमीच बनवून खाणार। मग त्यासाठी काय करायचं, अशा भेंड्या घ्यायच्या, त्याला मस्त धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या बरं का चांगल्या, नाही तर अशा चिकट चिकट होतात मग नाही पुसल्यावर। पुसून घेतल्या का त्याला कापायचं। तर कापायचं कसं, मागचं पुढचं कापायचं आहे त्याचं। आणि जर छोट्या छोट्या भेंड्या असेल ना तर सवताली तशीच ठेवायची अख्खी, आणि मोठी असेल तर मधून 2 कापायचे। नंतर आहे ना मग सगळे कापून झाले का बेसन पीठ 1 चमच टाकायचं, लाल मिरची पावडर टाकायची, मीठ टाकायचं आणि धन्याची पावडर टाकायची थोडीशी, मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्याला साईडला ठेवायचं आणि लगेच कांदे कापून घ्यायचे। आता कांदे इथे 2 मीडियम साईजचे घेतले तर त्याला कापूनच घ्यायचे, काय पेस्ट वगैरे नाही करायची बरं का, त्याच्यामुळे असे छोटे छोटे कापून घ्यायचे कांदे। कांदे कापून झाले का लगेच गॅसवर कढई ठेवायची, थोडंसं तेल टाकायचं, तेल गरम झालं का जी आपण मसाला लावून ठेवली होती ना भेंडी ती त्याच्यात टाकून द्यायची आणि याला चांगलं असं खरपूस आहे ना भाजून घ्यायचं बरं का। बेसन पीठ मसाले चांगले भाजले पाहिजे, तर भाजून झालं का काढून घ्यायची। त्याच कढईमध्ये परत तेल टाकायचं, तेल गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि कापलेला कांदा टाकून द्यायचा। आता हे कांद्याला 1 मिनिट परतून घ्यायचं, नंतर त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकायची 1 चम्मच आणि याला सुद्धा अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं याच्यामध्ये। आणि नंतर लगेच दही काढून घ्यायचं। दही तर मी 1 छोटी वाटी असते ना तेवढं भरून घेतलेलं आहे। कांदा परतला का त्याच्यानंतर लगेच त्याच्यात लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून द्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि लगेच 1 चम्मच आहे ना बेसन पिठाचं टाकायचं। आता बेसन पिठाला सुद्धा अर्धा मिनिट भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात दही टाकून द्यायचं। आता दही टाकल्याच्या नंतर आहे ना चांगलं पटापटा मिक्स करायचं बरं का, नाही तर दही असं फुटतं, त्याच्यामुळे चांगलं मिक्स करायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि लगेच ही भेंडी त्याच्यामध्ये टाकून द्यायची बरं का। आता झाकण ठेवायचं, बारीक गॅस करायचं आणि 2 मिनिटासाठी याला असंच ठेवून द्यायचं। नंतर झाकण काढलं का असलं भारी तेल सुटलेलं असतं, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, पाणी टाकायचं। आता पाणी तर जास्त पण नाही टाकायचं, चांगली ग्रेव्ही अशी पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आणि आता बारीक मिडियम गॅसवर याला चांगलं 7-8 मिनिटं आहे ना उकळून घ्यायचं बरं का, मस्त भेंडीला असं शिजून घ्यायचं थोडंसं। नंतर गॅस बंद करायचं आणि मग काय गरमागरम अशी प्लेट मध्ये लगेच काढून घ्यायची बरं का, असली जबरदस्त लागते ना। खरंच तुम्ही अशी ना ग्रेव्हीवाली भेंडी एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।